सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं असल्याची मोठी अपडेट सध्या समोर येतेय। त्यामुळे सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोठी बातमी सध्या समोर येतेय। या आरोपीला सध्या ठाण्यात आणलं असल्याची मोठी अपडेट देखील समोर आली आहे। त्यामुळे अभिनेता सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हा हल्ला करण्यात आला होता आणि या आरोपीला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। तर सैफ अली खान हल्ला प्रकरणी सध्या मोठी अपडेट समोर आली आहे। मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी मोहम्मद शहजाद याला पोलिसांनी पकडलं आणि त्यानंतर आता या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरून या आरोपीनं सैफ अली खानवरती चाकूने वार केले होते। यानंतर या पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला आणि आता या आरोपीला अटक झाल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। त्यामुळे सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। या आरोपीला सध्या ठाण्यात आणलं असल्याची माहिती देखील समोर येते। आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं असल्याची अपडेट सध्या समोर आली आहे। सैफ अली खान का ऐसा कोई ऐसा स्टेटमेंट नहीं है और ना ही कोई चीजें हैं जो सैफ अली खान को बांग्लादेशी से कोई थ्रेट है। फर्स्ट ऑफ ऑल देयर इज नो सच एनी ग्रीवियंस और नथिंग, और कोई इंटरनेशनल उनका ऐसा कोई केसेस नहीं है, ना ही उनका कोई स्टेटमेंट है जो उनको तकलीफ हो किसी भी स्टेट से या किसी भी कंट्री से। दूसरी बात, उनका कोई इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी नहीं है। जस्ट बिकॉज उनका एक पता चला है कि वो बांग्लादेशी है तो उनका एंगल बदल दिया गया है केस का। त्यामुळे आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याचबरोबर या आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलंय का? अधिक अपडेट। अंकिता, पाहायचं झालं असतं गेल्या 80 तासापासून जो आरोपी सैफ अली खानवर हल्ला करून तो ज्याने पळ काढला होता त्याला कुठेतरी आता मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। तर त्याला ठाणे परिसरातून अटक केल्यानंतर आज त्या आरोपीला वांद्रे कोर्टात हजर केल्यानंतर आज त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलिसांनी मुंबई पोलिसांनी जी 15 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। आता याच पोलीस कोठडीमध्ये जे पोलीस आहेत आपले मुंबई पोलीस ते तपास करणार आहेत। तोच तपास म्हणजे की हा जो आरोपी आहे बांगलादेशवरून त्याने भारतामध्ये कशा प्रकारे प्रवेश केला, कशा प्रकारे जे कागदपत्रे खोटे कागदपत्रे त्याने भारतामध्ये सादर केले, आधार कार्ड बनवले, इतर अनेक जे आहेत कागदपत्र बनवले। त्यानंतर त्याने भारतामध्ये घुसखोरी केल्यानंतर त्याने त्याचा ठिय्या कुठे मांडला होता, कुठे राहत होता, त्यानंतर तो मुंबईमध्ये कसा पोहोचला याचा तपास सुद्धा मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळाले। आपल्यासोबत त्याच अनुषंगाने आरोपीचे जे आहेत वकील म्हणजे बातचीत करणार होतो। सर, काय सांगाल, आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी मुंबई पोलिसांनी सुनावली, आपण काय युक्तिवाद केला? पोलिसांनी रिमांड रिपोर्ट प्रोड्यूस केलेली होती आणि 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। त्याने सांगितलं आहे की आम्हाला जे नाईफ आहे ते रिकवर करणं बाकी आहे आणि जे कपडे आहेत त्याचे ब्लड त्यांचा कपड्यावर पण आलं, ते कपडे पण रिकवर करणंच भाग आहे। त्यांच्यावरती आम्ही डिफेन्स घेतलेला आहे की जे ग्राउंड्स दिलेले आहे त्याच्यासाठी 14 दिवस सफिशियंट नाही आहे, कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी। जे काही कॉपरेशन असेल ते आम्ही करायला रेडी आहे। म्हणून खरं तर सर, हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी आहे असं मुंबई पोलिसांकडून बोललं जातं आहे। याने बांगलादेशवरून भारतामध्ये घुसखोरी करून हा प्रवेश केलेला आहे, काय कसं सांगतायत? असं काही नाही आहे, ते पोलिसांचा फक्त सस्पिशियस ग्राउंडवरती त्यांना पकडलेले आहे। पोलिसांनी असं कोणताही डॉक्युमेंट पुरावे कोर्टासमोर नाही दाखवले की ज्याच्यावरती हे निष्पन्न होते की तो बांगलादेशी नागरिक आहे। खरं तर सर, याने जो सैफ अली खानच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, चक्क सैफ अली खानवर त्याने 6 वार केले, त्याच्यामध्ये 2 वार तर अगदी खोल होते, मात्र याने सैफ अली खानवर हल्ला काय केला? याच्यावरती आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जेव्हा सेकंड रिमांडला येईल तेव्हा ते आम्हाला माहीत पडेल की काय झालं निष्पन्न नक्की। आपण आपली भूमिका आहे कोर्टासमोर कशा प्रकारे मांडली? आम्ही त्यांना कोर्टाला कोर्टाला जजला सांगितलं आहे की हे जसं आहे एक नॉर्मल केसच आहे, हे काही मोठं केस नाही आहे। सेकंड थिंग, आम्ही जे कॉपरेशन असेल ते करायला रेडी आहे। जे पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काय सहभाग असेल ते आम्ही करायला रेडी आहे आणि ते कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी म्हणून कोर्टाने 5 दिवसात
नक्कीच आपण आरोपींच्या वकिलांसोबत बातचीत केली असता नेमकं पाहायचं झालं असतं तो बांगलादेशी त्याचे पेपर आपल्या पोलिसांनी जे आहेत कागदपत्र कोर्टासमोर हजर केलेले आहेत असं त्याच्या वकिलाचं म्हणणं आहे. मात्र खरं तर अंकिता आपण पाहायचं झालं असतं आता जे मुंबई पोलीस आहेत त्याचे जे कपडे तो सैफ अली खानच्या घरी घालून गेला होता, त्याच्यावर हल्ला केला होता, त्याच्यावर जे रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत आपण पाहू शकतो. त्याने तो चाकू आपल्या जवळ बाळगला होता. नेमकं खरं तर त्याने जे आरोपीकडे जी बॅग होती त्या बॅगमध्ये नेमकं काय होतं, आणखीन कोणते हत्यार होते का हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. अंकिता, नक्कीच अनिल, खरं तर आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की आरोपी हा अजून बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालेलं नाहीये, तसा पुरावाही समोर आलेला नाहीये. याच संदर्भात सैफ अली खानच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे का, या संदर्भात काय अधिक माहिती? नेमकंच पाहायचं झालं तर जे सैफ अली खानचे वकील आहेत ते सुद्धा युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. आरोपीची जी पुढील सुनावणी त्या सुनावणीमध्ये जी माहिती आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आता 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकं हा आरोपी नेमका सैफ अली खानच्या घरात घुसला कसा, त्याने मारलं का, आणखीन जे आपण पाहू शकतो त्याच परिसरामध्ये जे अनेक बॉलिवूड स्टार राहतात त्यांच्या घराची सुद्धा याने रेकी केली का ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे. नेमकं सैफ अली खानला याने मारलं का आणि 12व्या मजल्यावर हा आरोपी नेमका पोहोचला कसा, आता हे सर्वात महत्त्वाचं पाहणं गरजेचं ठरणार आहे. अंकिता, नक्कीच अनिल, त्यामुळे या आरोपीने सैफ अली खानवरती नेमका हल्ला कुठल्या कारणानं केला याचा शोध सध्या घेतला जातोय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.